नमस्कार मंडळी. अंगावरील केस काढण्याचे कोणकोणते मार्ग आहेत, कोणत्या उपायाने तुम्हाला काय फायदा होतो, काय तोटा होतो, हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर सुरू करूया. नंबर 1, रेझर म्हणजे शेविंग. ज्यावेळी तुम्ही रेझरने केस काढता, अतिशय सोपी पद्धत आहे. अजिबात तुम्हाला पेन होत नाही, तुम्हाला जाणवत नाही. हाताळायला अतिशय सोपं असतं रेझर, त्यामुळे खूप पटकन एकदम 5 ते 10 मिनिटात तुमचे केस निघतात. आणि ही प्रोसेस अतिशय इझी असल्या कारणाने तुम्हाला कुठल्या दुसऱ्या व्यक्तीची मदतही घ्यावी लागत नाही. त्यामुळे तुम्ही इंडिपेंडेंटली स्वतः केस काढू शकता. पण ज्या गोष्टीचा फायदा आहे त्याचा काही ना काही तोटा असणारच. रेझर आणि शेविंग म्हणजे रेझर किंवा शेविंग ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी केस हे फक्त वरच्या त्वचेवरचे कट होतात, म्हणजे कापले जातात. ते मुळापासून कट होत नाही. त्यामुळे तुम्हाला केसांना वाढ म्हणजे पटकन होते. 2-4 दिवसात तुम्ही बघू शकता तुम्हाला परत केस आलेले दिसतात. त्यामुळे या प्रकारात तुमचे केस लवकर येतात. सेकंड थिंग, रेझरमध्ये भयंकर प्रकारे ते केस अडकतात इकडे तिकडे. ते काढणं किंवा रेझर साफ करणं थोडं डिफिकल्ट जातं. नंबर 3, रेझर जेव्हा तुम्ही हे वापरता तेव्हा तुम्ही कंटिन्यू एकच रेझर वापरत असाल तर तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल की ते गंजलं नाहीये ना, तसं काही ब्लेडचा वगैरे प्रॉब्लेम झाला नाहीये ना. कारण जर तुम्ही ते तसंच वापरत राहिलात तर ते तुम्हाला ॲलर्जी किंवा तुमच्या स्किनला कट करू शकतं किंवा अजूनही बरेच प्रॉब्लेम देऊ शकतं, कारण गंजलेलं ब्लेड असेल तर तेही तुम्हाला काळजी घ्यावी लागते. नंबर 4, तुम्ही एकच रेझर पूर्ण बॉडीसाठी नाही वापरू शकत. कारण बेसिकली हातापायांसाठी तुम्ही जे रेझर वापरता ते रेझर तुम्ही चेहऱ्यासाठी आणि बिगिनीसाठी नाही वापरू शकत. या दोन्ही गोष्टींसाठी वेगवेगळे रेझर्स येतात. तर हा ह्याचा मेन एक लूपहोल आहे, पण वापरण्यासाठी भयंकर सोपं आहे. 18 वर्षावरील कोणीही व्यक्ती रेझर वापरू शकते. रेझरमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही टीनेजर वगैरे असाल तर तुम्ही रेझर वापरू शकता. रेझर वापरल्यानंतर छान मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल लावा आणि रेझर वापरण्यापूर्वी छान साबणाची किंवा मॉइश्चरायझरची थिक लेअर लावा आणि मग तुम्ही किंवा ॲलोवेरा जेल लावू शकता. मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल थिक लेअर लावून मग तुम्ही जेव्हा रेझर फिरवता तेव्हा तुमचे केस निघणं सोपं होतं आणि तुमच्या त्वचेला काही जखम इजा काहीही होत नाही. आणि वापरून झाल्यानंतर बट ऑब्व्हियसली तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायचंय, सॅनिटाईज करायचंय, त्याची काळजी घ्यायची. नंबर 2, वॅक्सिन. भयंकर पेनफुल, कारण याचा पेन खूप जास्त आहे. कारण ते अतिशय तुमच्या त्वचेला लावल्यानंतर खेचून काढलं जातं, तर ते मुळापासून तुमचे केस उकडून काढतं, खेचून काढतं. तर वॅक्सिनचा फायदा असा की यामुळे तुम्हाला 3 ते 6 आठवडे केस येत नाहीत, कारण अर्थातच ते मुळापासून खेचून काढले जातात. दुसरा फायदा असा की तुमच्या त्वचेवरील टॅनिंग वगैरे जे काही असेल ते निघून तुमची त्वचा छान स्मूथ होते. आता तोट्याविषयी बोलायचं झालं तर अर्थात भयंकर पेनफुल आहे. सेकंड, ज्यावेळी तुम्ही गरम वॅक्स त्वचेला लावता त्यावेळी बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणींना ते भाजलं जातं, कारण खूप जास्त गरम असतं ते. कधी अंदाज येत नाही, कधी येतो, त्यामुळे ते भाजलं जातं. थर्ड थिंग अशी की ही प्रक्रिया थोडी अवघड आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे आणि तुम्ही एकट्याने करणं जरा कठीण आहे. तर दरवेळी तुम्हाला कोणाच्या तरी मदतीची गरज भासू शकते. अर्थात वॅक्सिन हे 18 वर्षावरील कोणीही करू शकतं, पण जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वॅक्सिन करा. कारण प्रेग्नेन्सीमध्ये तुमची त्वचा खूप सेन्सिटिव्ह झालेली असते, मऊ झालेली असते आणि त्यावेळी वॅक्सिन ही प्रक्रिया ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुमच्या त्वचेला इजा पोचू शकते. तर जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यानंतरच तुम्ही वॅक्सिन करू शकता. नंबर 3, ॲपिलेटर. ॲपिलेटर ही एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सिस्टीम आहे, म्हणजे ते गॅजेट सारखं असतं, असं छोटंसं मिळतं. ही प्रक्रिया वॅक्सिनपेक्षा सोपी आहे, कारण जर तुम्हाला वॅक्सिनपेक्षा कमी थोडा पेन हवा असेल तर तुम्ही ॲपिलेटरकडे वळू शकता. अर्थात ॲपिलेटर 18 वर्षावरील कोणीही वापरू शकतं. ॲपिलेटर 2 प्रकारात येतं, एक कोरडं आणि एक ओलं. कोरडं म्हणजे जे तुम्ही कोरड्या त्वचेवर चालवू शकता आणि ओलं म्हणजे ज्यासाठी तुम्हाला त्वचा ओली करावी लागते.
पण ओल्या ॲपिलेटरचा फायदा असा आहे की ज्यावेळी तुम्ही आंघोळ करता त्यावेळी गरम पाण्याने तुमची त्वचा ऑलरेडी मऊ झालेली असते आणि त्याच्यावर जर तुम्ही हे ओलं ॲपिलेटर चालवलं तर तुम्हाला वेदना फार कमी होतात. सुरुवातीच्या काळात तुम्हाला वेदना होण्याचे चान्सेस आहेत थोडेफार, कारण अर्थात ते तुम्हाला असं वरती फिरवावं लागतं. वरच्या दिशेला जेव्हा तुम्ही फिरवत जाता त्यावेळी तुम्हाला वरच्या दिशेला जेव्हा ते ॲपिलेटरचं मशीन, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्ही फिरवत जाता त्यावेळी ते तुमचे केस मुळापासून ओढून काढतं. तर सुरुवातीला तुम्हाला पेन होतं, पण हळूहळू तुमच्या त्वचेला त्या डिव्हाइसची सवय होते आणि मग हळूहळू तुम्हाला पेन होत नाही. तर तुम्ही ॲपिलेटर डिव्हाइस वापरू शकता जर तुम्हाला लॉंग टर्म प्रोसेससाठी जायचं असेल, म्हणजे वॅक्सिनच्या जास्त पेनसाठी जायचं नसेल, पण तरी तुम्हाला केस हे खूप दीर्घ काळासाठी नको असतील शरीरावर, तर तुम्ही ॲपिलेटर वापरू शकता. त्याच्यावर ॲलर्जी, पुरळ किंवा काही रिॲक्शन झालं असेल तर तुम्ही ॲपिलेटर न वापरणंच योग्य, कारण त्याने तुमची त्वचा अधिक संवेदनशील होईल आणि तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. सेकंड थिंग, ॲपिलेटर वापरल्यानंतर काही तास तुम्हाला डायरेक्ट सूर्यप्रकाशात जायचं नाहीये, कारण तुमची त्वचा जेव्हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येईल तेव्हा ती अधिक सेन्सिटिव्ह होईल आणि त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर त्वचेवर शेविंग केल्यानंतर किंवा त्वचेवर ॲपिलेटर वापरल्यानंतर तुम्हाला त्वचेला शांत करण्यासाठी मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल वापरण्याची गरज आहे, कारण त्यानंतर थोडीशी तुमची स्किन रिलॅक्स होते. तर जेव्हा जेव्हा तुम्ही शेविंग कराल किंवा ॲपिलेटर वापराल त्याच्यानंतर मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल नक्की वापरा. बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आम्ही शेविंग केलं, ॲपिलेटर वापरलं तर आम्हाला कडक किंवा असे कणखर खडबडीत केस येतात का? सो असं होत नाही ऍक्च्युली. तुमच्या त्वचेचा मूळ पोत कधीच बदलत नाही. प्रॉब्लेम हा होतो की केल्यामुळे तुम्हाला फार लवकर केस येतात. तर त्याचा हे असं होतं की ते छोटे 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 तुमचे केस तुमच्या त्वचेवर आलेले असतात, ते असे तुम्हाला सारखे टोचत राहतात. त्या कारणाने तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्हाला कणखर केस येत आहेत किंवा कडक कडक केस येत आहेत, पण तसं काहीही होत नाही. तुमच्या त्वचेची मेन मूळ पोत जी आहे त्याच पद्धतीने तुम्हाला केस येतात आणि असं काही नाहीये की भराभर वाढतात किंवा एकदा शेविंग केली आणि केस भराभर वाढतात, असं काही नाहीये. अर्थातच शेविंग वरतून फक्त केस काढतं, त्यामुळे ते 2-4 दिवसात तुम्हाला असेही केस येणारच आहेत. त्यामुळे असं काही नाहीये की एकदा शेविंग केल्यावर तुमच्या केसाची हे वाढते, तुम्हाला भरपूर केस येतात, असं काहीही नाहीये. त्वचेवरील केस काढण्याचे प्रकार ऍक्च्युली अजूनही 2-4 आहेत. म्हणजे मी आत्ताच तुम्हाला 3 सांगितले, अजून 2-4 आहेत. तर हे आपण एकाच भागात घेतलं तर हा भाग मोठा होईल, त्यामुळे मी याला 2 भागात डिवाइड करतेय. तर आपण पुढच्या भागात म्हणजे पुढच्या बुधवारीही केस काढण्याच्या पद्धतीचा दुसरा भाग बघूया. त्याच्यामध्ये मी विविध प्रकार डिस्कस करेन, जसं की लेझर ट्रीटमेंट, म्हणजे तुम्ही कायमस्वरूपीचे केस काढून टाकू शकता, अशाही काही ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, त्याचे फायदे तोटे हे सगळं आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागात. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.